पुणे आंबेगाव विभागातील या सत्संगाच्या सत्रामध्ये आपण उद्धरण हे प्रकरण बघत आहोत आणि उद्धरण या प्रकरणामध्ये मुख्यत्वे जो काही स्वामींनी जीवाचा उद्धार कसा होतो याचं एक विश्लेषण स्वामींनी दिलेलं आहे। मग ज्ञानाच्या माध्यमातनं किंवा मग भक्ती साधनाच्या माध्यमातनं जीवाचा उद्धार होतो हे द्वय साधनाचं जे विश्लेषण आहे, मग ते ज्ञानी असतील किंवा ते भक्तप्रेमी असतील, मग कोणी कसा त्याग केलेला आहे, कोणी ज्ञान साधनाच्या माध्यमातनं परमेश्वर मार्गाला चाललेला आहे, मार्गावर चाललेला आहे आणि परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत पोहोचणार आहे। तसंच एखादी व्यक्ती जी अधिक तळमळीने परमेश्वराच्या जे दुर्लभ अशा प्रेम साधनाला, भक्ती साधनाला प्राप्त करून परमेश्वराच्या प्राप्तीला जाणार आहे। साधनं दोन आहेत, परमेश्वर प्राप्तीची दोन साधनं आहेत। जसं देवता प्राप्तीची दोन साधनं आहेत, अंतर्याग आणि बहिर्याग। बहिर्याग म्हणजे बाह्य क्रिया करून त्या देवता फळाला जाणे आणि अंतर्याग म्हणजे विद्या साधने करून देवता त्या विद्येचा संचार करते। तसं परमेश्वर प्राप्तीची दोन साधनं आहेत, एक अंतर्याग आहे, एक बहिर्याग आहे। अंतर्याग म्हणजे भक्ती साधना आहे ज्याचा संचार केला जातो आणि संचार केल्यानंतर भक्ताच्या बाबतीमध्ये काय होतं नेमकं ते आपण या वचनांद्वारे बघतो आहोत। आणि प्रेमियाचं हा विषय झाला, भक्ताचा विषय झाला। आणि ज्ञानीय जे आहेत, ज्ञानियांना ज्ञान दिल्या जातं, म्हणजे ज्यांनी ज्ञानाधिकार जोडलेला आहे त्यांना ज्ञान दिलं जातं आणि तदनंतर ती जी काही त्यांना स्वामींनी विधिविधान सांगितलेले आहेत त्या क्रिया करून तो जो जीव आहे आवडीपूर्वक त्या क्रिया करायच्या आहेत, आवडीपूर्वक तो विधी करायचा आहे आणि त्या माध्यमातून तो जीव ईश्वर प्राप्तीला जातो, त्याला बहिर्याग असं म्हणतात। अंतर्याग आणि बहिर्यागामध्ये फरक असा आहे की अंतर्यागामध्ये बाह्यक्रिया कमी आणि अंतरक्रिया जास्त आहे, लागले पण जास्त आहे। आणि बहिर्यागामध्ये बाह्यक्रियेचा भाग जास्त दिसेल आणि अंतरयुक्तच ती बाह्यक्रिया असली पाहिजे, परंतु तिथे बाह्यक्रिया आपल्याला जास्त दिसेल आणि अंतरक्रिया जी आहे त्याचं जे त्याच्यामध्ये जे सामावणे आहे अंतरक्रियेमध्ये तो भाग आपल्याला कमी दिसेल। जसं आपण स्मरण करतो, स्मरणामध्ये आपलं अंतर कमी असतं, म्हणजे मन अंतःकरण याचं जे त्याच्यामध्ये आपण हे झालो पाहिजे, रमलो पाहिजे, तो भाग आपल्याला कमी दिसतो। पण गाठ्यांचे मनी आपले जे आहेत ते फिरत राहतात, बाह्यक्रिया चालू आहे, आपली सेवादास्य आपलं चालू आहे, धावपळ चालू आहे, पण त्याच्यामध्ये आवडी नसेल तर ती वरवडे बाह्यक्रिया झाली, ती अंतरपूर्वक बाह्यक्रिया नाही झाली। म्हणून प्रेमियांच्या बाबतीमध्ये, भक्त जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये अंतरक्रिया आपल्याला जास्त दिसते, कारण की त्यांना हे जे साधन प्राप्त झालं ते कधी झालेलं आहे, ते पण जेव्हा ज्ञानीय होते तेव्हाच त्यांना ते प्राप्त झालेलं आहे। पण ते ज्ञान देहामध्ये सुद्धा किंवा इतर ह्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा त्यांना ज्ञान नव्हतं तेव्हा सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे की परमेश्वरीय साधन नकळतपणे त्यांच्याकडनं आचरल्या गेलं आणि ते आवडीपूर्वक आचरल्या गेलं। किंवा ते जेव्हा ज्ञानीय होते तेव्हा त्यांनी प्रत्येक क्रिया जाणीवपूर्वक केली, मनापासून केली, आवडीपूर्वक केली। याचं उदाहरण लीळाचरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं की भटोबास असतील, यांनी स्वामींच्या ठिकाणी जी पण क्रिया केली ती कोरड्याने गुणे केली नाही। वास्तविक भटोबास हे कोरड्या गुणाचे होते, परंतु त्यांच्यामध्ये एकदम आपल्याला ओला गुण दिसून येतो की परमेश्वर आमच्या स्वामींच्या वियोगानंतर त्यांनी थेट त्यांचं भान हरपलं, अशा त्या भानखेडीला तिथपर्यंत ते पोहोचलेले आहेत। भान हरपलं म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत, आपल्याला त्याच्यात त्यांचं भान हरपलं असंही म्हणता येतं आणि खऱ्या अर्थाने प्रापंचिक भान हरपलंय, परंतु ईश्वरीय भान मात्र बिलकुल सुद्धा त्यांचं गेलेलं नाही, ही एक विशेषता आहे। म्हणजे ते भानावरच आहेत, भान हरपलेले नाहीत। जे हरपलंय भान ते नाशिवंत भान ते हरपलेले आहेत, पण जे शाश्वत आहे, जिकडे जायचं आहे ते मात्र ते विसरलेले नाहीत। म्हणून
ही जी क्रिया आहे त्यांची ही ओलेनी गुणे आहे. आपण जे म्हणतो ना, आपण वचन बघितलं की तळमळीत जन्माते धाडी आग्रह जरी होय, म्हणजे नेमकं काय तर ते लीळेचं प्रमाण आपल्याला ते देता येतं की तिथे ओलेनी गुणे त्यांचं म्हणजे शेवटचाच काळ आलेला होता की त्यांनी देह समर्पण होईल इथपर्यंत त्यांनी कोरड्या जीवदेवता भजनीचे होते. परंतु पार टोकाचं त्यांनी आचरण केलं आणि ओल्या गुणाचं आचरण हे खूप कठीण असतं आणि ती सलगता ठेवणे. जसं मी म्हणतो की एखादी लीळा आपण वाचू, डांगरेशांचीच लीळा आता आपण या संदर्भामध्ये बघतो आहोत. त्याच्यामध्ये डांगरेशांचं देहावसान झालं हे स्वामींच्या पर्यंत कोणीतरी पोहोचवतं आणि त्यावेळेचं जो काही दृश्य आहे ते आपल्या डोळ्यासमोर येतं आणि ते शब्द ऐकल्यानंतर कुठेतरी आपल्या डोळ्यांना लगेच डोळे पाणावतात आपले. पण ती तेवढ्या वेळच असतं. तुमच्याकडचा हा ओलेपणा, तुमच्याकडचं हे जे काही दुःख आहे, आपल्याकडचं जे प्रायश्चित आहे त्याची सलगता आपल्याला टिकवता येत नाही. ते तेवढ्या वेळासाठी आपण थोडंसं भावनिक होतो आणि तेवढा एक प्रसंग निघून गेला की परत आपण नॉर्मल होतं एकदम. तसं होता कामा नये. भटोबासांनी ते होऊ दिलं नाही. तो ओला गुण कायम शेवटपर्यंत म्हणजे भानखेडीला महादाईचा भेटेपर्यंत तो ओला गुण कायमच होता. पण नंतर सुद्धा त्यांच्या शेवटपर्यंत जेव्हा परत ईश्वर दर्शनाला ते जाणार आहेत, आत्ता तर जाता जाता राहिले, परंतु हे पण ईश्वराचाच हेतू होता. कारण की पुढे प्रेमोपाय सुद्धा त्यांना घडवायचे होते. म्हणजे भटोबासांच्या बाबतीत तळमळ पण घडली, त्याच्यामध्ये प्रेम व्हावं अशा प्रकारची योग्यता त्यांनी जोडली आणि पुढे अजून प्रेमोपाय अनेक लोकांना, म्हणजे नुसतंच 500 गुरुकुळांना नाही तर आजपर्यंत जे काही शास्त्र पोचलं त्याला निमित्त कोण आहेत? भट्टोबास आहेत. कारण की भट्टोबासांच्याच माध्यमातून लीळाचरित्राचं जे काही लिखाण वगैरे जे काही असेल, पण त्याचं अनुमती असेल. भट्टोबास म्हटले असते की लिहू नका, तर लीळाचरित्र आज आपल्याकडे नसतं. म्हणजे भट्टोबासांच्याच माध्यमातून शास्त्र जे आहे त्यांना निमित्त करूनच स्वामींनी आमच्यापर्यंत पोहोचवलंय. म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांनी जे काही शास्त्र अवगत केलं, आचरण केलं, या सर्वांना ऐन कैन प्रकारे आचार्य भट्टोबास हे निमित्त आहेत. माहीम भट्ट निमित्त आहेत, काही अर्थाने महादाईसा निमित्त आहेत. खूपशा गोष्टी महादाईसांना माहिती होत्या, त्याची जाणीव होती. म्हणजे हे काय आहे की परमेश्वर ज्यांना प्रेम द्यायचं आहे, त्यांना जे काही दातृत्व द्यायचं आहे, त्या अनुषंगाने परमेश्वर सुद्धा काय करतात, त्याच्या तळमळींच्या माध्यमातनं भटोबासांची जी तळमळ होती त्या माध्यमातनं भटोबासांना आता प्रेमदायक विधी घडवणं, म्हणजे तळमळीत जन्माते धाडी हे नित्यविधी झाला, त्यांचा वैयक्तिक स्वनिष्ठ विधी झाला. परंतु परमार्गाला उपयोगी जाणे, अनेक गुरुकुळांना शास्त्र निरूपण करणे, बोध होणे आणि त्यांना अनुसरणाला निमित्त येऊन त्यांचा धर्म सिद्धीस नेणे, हे परनिष्ठ क्रिया आहे. परनिष्ठ क्रिया आणि ती ही अशी की स्वामींनी सांगितलं की अपर धर्मापासून काढून परधर्मी लावणे. हे काही साने, हे काही सान आहे का? लहान गोष्ट नाही, छोटी गोष्ट नाही आहे. तुम्ही एखाद्याचं मत बदलू शकत नाही. एखाद्याचं मत असेल की मला कारल्याची भाजी आवडत नाही, तर तुम्ही त्याचं मत बदलून दाखवा आणि मग त्यांनी म्हणावं की हो मला आवडते भाजी. असं होत नाही. ज्याची जी नावड आहे त्याला तुम्ही आवडीमध्ये बदलणं ही सगळ्यात कठीण गोष्ट या जगामध्ये आहे. आणि त्यामध्ये कोणीतरी अन्य धर्माला आहे तो परधर्माला लावायचा म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ही साधं सोपं नाही. आणि परमेश्वराच्या मदतीशिवाय आपण हे सगळं काही करू शकत नाही. परमेश्वराचं साह्य असतंच, परंतु त्याला जेव्हा आपल्याला निमित्त करवलं जातं आणि त्यावेळी आपलं योगदान जेव्हा आपण देतो, ही परनिष्ठ क्रिया झाली. म्हणजे स्वनिष्ठ क्रियेपेक्षा परनिष्ठ क्रिया ही खूप महत्त्वाची आहे. हे काय आहे? प्रेमाकडे जाण्याचे हे सगळे उपाय आहेत. म्हणून तुम्ही जी काही तळमळ कराल त्यानुसार परमेश्वराला लगेच पुढचं नियोजन करावं लागतं. आचार्यांनी तळमळ केली परंतु तेवढ्यावर थांबावं असं नाही. तर स्वामींनी काय केलं की त्यांचा कड झालेला, आता भटोबासांचा कड झाला, देवे करावे ते केले आणि देवाने जे करायचं ते
केलेलं आहे, परंतु जीवाने करायचं जे आहे ते बाकी आहे. म्हणून या ठिकाणी काय झालेलं आहे की परमेश्वराने कड केलेला आहे आपला की भटोबासांना ज्ञान प्रेमाचा सगळ्याचा जो काही ज्ञान आहे, जाणीव आहे, ते सगळं करवून दिलेलं आहे. आणि त्यानंतर आता भटोबासांचा कड आहे, तो भटोबासांनी सुद्धा काय केलेलं आहे, म्हणजे ते जे वचन येतं ना, देवे करावे ते केले नि जीवे करावे ते ठेले, ते वचन भटोबासांच्या बाबतीमध्ये मधला टप्पा जो आहे तो भटोबासांचा जो कड आहे तो भटोबासांनी पूर्ण केलेला आहे. तर शाळेमध्ये काय असतं की पहिल्या बँचचे जे असतात विद्यार्थी ते होमवर्क करूनच येतात पूर्ण, ते 99% मार्क मिळवतात. पण मागे जे असतात त्यांचा कधीच होमवर्क पूर्ण नसतो. तसं आपण सगळे मागच्या बेंचवरचे सगळे विद्यार्थी आहोत, आपलं कधीच होमवर्क पूर्णच नाही होत. आणि भटोबासांसारखे व्यक्ती आहेत, माहीम भट्टांसारखे व्यक्ती आहेत, त्यांना जे स्वामींनी सांगितलेलं आहे की बघा आम्ही आमचं कार्य केलंय, तुमचं कार्य बाकी आहे, आणि त्यांनी एकदम प्रामाणिकपणे, नुसतंच असं नाही आहे की बाबा आता गेलोय स्थानाला तर विडा व्हावाच लागेल, हे करावंच लागेल, दंडवत करावंच लागेल, पंगत करावीच लागेल, हे नाही आहे. त्याच्यामध्ये कुठे वरवडेपणा नाही आहे, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे पूर्ण. आणि त्या प्रामाणिकपणाने त्यांनी त्यांचं आचरण केलं, आणि ते आचरण करताना देवाकडनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा त्यांनी ठेवली नाही, कुठल्याही साह्याची अपेक्षा ठेवली नाही, काहीच नाही. त्या ठिकाणी बघा भटोबास एवढं स्वामींना समर्पित झालेले, पण शेवटच्या काळामध्ये त्यांची जी अवस्था भानखेडीमध्ये महादाईसांनी बघितली, तर महादाईसांच्या मुखात एखादं वाक्य आलंय का की बघा एवढं सगळं देवासाठी त्याग केलं पण देवाने काही साह्य नाही केलं, अशी अवस्था झाली माझ्या भावाची, असं बोललेत का महादाईसा? नाही बोलल्या. कारण की महादाईसांमध्ये तो प्रामाणिकपणा आहे. आपल्याला थोडंसं इकडचं इकडे झालं की लगेच आपण देवाला दोष देऊन मोकळे होऊन जातो की देवाने साह्य का केलं नाही. देव साह्य करायला बसलेलंच आहे, परंतु आपण साह्याचं काहीतरी आपण मोबदला दिलेला आहे का देवाला? आपण आपली काही तयारी दाखवलेली आहे का? नाही. ती प्रामाणिकता आपल्याकडे नाही. आपण प्रसंगोचित, जसं ते असतात ना की ऋतूनुसार फळं येतात, त्याच्यानुसार ऋतूनुसार म्हणजे आपलं तसा भक्तिभाव जो आहे तो आपला वाढ वृद्धी होते. आता अवतार दिन येणार तर आपल्यामध्ये एवढा उल्हास असतो, एकदा अवतार दिन निघून गेला की परत आपण शांत होणार. एखादं आपल्याकडे कोणीतरी समजा मार्गमंडळी येणार आहे, अधिकरण येणार आहे, आपण अधिकरणांना भेटायला, त्यावेळीच आपल्याला भरपूर उत्साह असतो, त्याच्यानंतर परत आपण शांत होऊन जातो. माझं म्हणणं आहे की तो उत्साह जो आपण तेव्हा भेटायला जातो तेव्हा तो बाह्य रूपामध्ये पण आपल्याला दिसतो, तो तिकडून आल्यानंतर तो कमी नाही झाला पाहिजे, तो तेवढाच राहिला पाहिजे. तो वाढला नाही तरी चालेल पण तेवढा तरी कायम राहिला पाहिजे. ही जी तळमळ आहे ही कायम आपण ठेवली, ही आवड आपण कायम ठेवली. याचं स्वामींनी वचनाद्वारे सांगितले, पूर्वोत्तर क्षण दुर्लभ. पूर्व म्हणजे आपण त्यांना भेटतो आहोत, भेटलो आहोत, श्रवण करतो आहोत, मार्गमंडळीला भेटतो आहोत, ही पूर्व क्षण झाला. आणि उत्तर क्षण म्हणजे आपण घरी आलेलो आहोत. तो पुढचा जो भाग आहे तो पूर्ण आपल्या मनामध्ये कायम असला पाहिजे. असा मार्गमंडळी भेट, तिथे सेवादास्य, हे सगळं कायम असलं पाहिजे. ते आठवलं की आपल्याला शहारे आले पाहिजेत. म्हणजे हे काय आहे, हे आपल्याला ही सलगता ठेवता येत नाही, ती सलगता आपल्याला ठेवायची आहे. एवढंच करायचं आपल्याला. आपल्याकडे छोट्या छोट्या प्रमाणामध्ये येत आहे पण सलग आलं पाहिजे. जसं काही लोक जे असतात ते नोकरी करतात, ते व्यवसाय नाही करत. ते म्हणतात व्यवसायामध्ये कमी जास्त पगार येत राहतो, पैसे येत राहतो, पण नोकरीचं कसं आहे, सलगता आहे, महिन्याला तेवढा पगार येणारच, ही सलगता राहते. म्हणजे आपण पगाराविषयी सलगता बघतो, सगळ्या गोष्टींविषयी सलगता बघतो, तसं आपल्या क्रियेविषयी सलगता असली पाहिजे. आणि जी पण क्रिया आपण करणार आहोत ती प्रामाणिकपणेच केली पाहिजे, कुठली अपेक्षा देवाकडनं ठेवायची नाही. जसं आपल्याला आपण कोणाकडे गेले की ते भेटवस्तू देतात, एक देतात, दुसरी भेटवस्तू, तिसरी, आपल्याला काय लाज वाटते की नाही आपल्याला? आपण म्हणतो एवढं कशाला देता तुम्ही, एवढ्या 2 वस्तू दिल्या, परत एवढ्या अजून वस्तू, आम्हाला कसं तरीच वाटतं एवढं न्यायला. मग आपल्याकडे सुद्धा देवाकडनं भरपूर भेटवस्तू आलेल्या आहेत, फक्त देवाची भेट
एवढं एक बाकी आहे. बाकी भेट वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या आपल्याला देवाने दिलेल्या आहेत. आता देवाकडनं आपल्याला वेगळं काही दृष्टपर गोष्टींची अपेक्षा नसली पाहिजे. आता जे पाहिजे ते अदृष्टपरच आपल्याला भेटलं पाहिजे. ही एक तळमळ ठेवूनच या धर्मामध्ये आपण वावरलं पाहिजे. या पंथामध्ये राहायचं तर अदृष्टपर जे आहे, स्वामी सांगतात दृष्टे अदृष्ट न साधे. तुम्ही दृष्टपर वस्तू मागितल्या तर अदृष्टपर जे परमेश्वराचं जे काही दातृत्व आहे ते आपल्याला मिळणार नाही. आणि जर का ते अदृष्टपरच मिळणार नाहीये तर या धर्मात राहून उपयोगच नाही आपला. आपल्याला जे मिळालं पाहिजे ते अदृष्टपरच मिळालं पाहिजे आणि त्याचीच तळमळ आपली कायमस्वरूपी असली पाहिजे. आणि ती सलगता जर का महादाईसांसारखं भटोबासांसारखं आपण कायम ठेवली तर देवाला पुढचा टप्पा करावा लागतो. म्हणजे देवानी माहीम भट्टांना पण निमित्त करून लीळा चरित्राची जी स्फुरदरूपता केलेली आहे, विधीकरिता विधी स्फुरे. आपल्याला लीळा चरित्र वाचण्याचीच हे होत नाही, इच्छा होत नाही किंवा आठवण राहत नाही, आवड निर्माण नाहीये. आणि तिथे त्या माहीम भट्टांनी कुठे कुठे जाऊन कुणाकुणाला भेटून कुठल्या कुठल्या परिस्थितीत लिखाण केलं, ते कच्चं लिखाण झालं. त्याच्यावर मग जे काही चुका असतील काय असतील ह्याचं एक भटोबासांकडनं पडताळणी झाली आणि मग त्याच्यातले चुकीच्या गोष्टी बाजूला करून योग्य त्या गोष्टी टाकल्या गेल्या. असं सगळं आचार्यांनी परत त्याला वेळ दिलेला आहे. असं 2 आचार्यांनी आणि सोबतच अनेक जे स्वामींच्या संपर्कात आलेले भक्त मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून या लीळा चरित्राची निर्मिती झाली. आणि याला मुख्यत्वे कोण आहेत? माहीम भट्टांना ही स्फुरदरूपता देवाने करून दिली. का? कारण की जर का माहीम भट्टांची योग्यता, त्यांचं समर्पण चांगलंच आहे, एकदम व्यवस्थित आहे, अजून त्यांचं प्रेमोपाय त्यांना घडवायचं आहे देवाला, तर देवाला काय करावं लागेल? नुसतंच त्यांचं स्वनिष्ठ आचरणावर देवाला समाधान मानायचं नाहीये, त्यांना परनिष्ठ आचरण पण घडवायचं आहे. म्हणून त्यांच्या माध्यमातून लीळा चरित्राची निर्मिती देवाने करवून घेतली. भटोबासांच्या बाबतीत नुसतं स्वनिष्ठ आचरण नाही, परनिष्ठ आचरण घडवून त्यांना प्रेमोपाय घडवायचा. म्हणून अखंड गुरुकुळाचं जे काही नेतृत्व आहे ते त्यांच्याकडे देऊन दिलं. महादाईसांसारखी व्यक्ती आहे ती नुसती स्वनिष्ठ आचरण करत नाही आहेत, तर अखंड 500 गुरुकुळ आणि सोबत भटोबासांवर पण महादाईचा लक्ष ठेवतात. कुठे भटोबास जर का चुकतात तर तिथे महादाईचा स्पष्टपणे त्यांना सांगतात. का सांगतात? कारण की महादाईसांकडचं ज्ञान कसं आहे? यथार्थ ज्ञान आहे. आणि आपल्याला जेव्हा यथार्थ माहिती असतं तेव्हा ते पुढच्या व्यक्तीला सांगण्याला कधीही मागे पुढे बघायचं नाही. आणि आपलं जे काही तत्व आहे, आपली यथार्थता आहे ती समोर आपण ठेवलीच पाहिजे. त्यासाठी महादाईसांची नियुक्ती आहे की अखंड गुरुकुळावर ते लक्ष ठेवायचे. कोण विजन करता आहे, कोण विजनामध्ये काय करता आहे, सगळं लक्ष महादाईचा ठेवायच्या, शिक्षा पण करायच्या. आणि अशा पद्धतीने त्यांना सुद्धा स्वनिष्ठ क्रिया करत असताना परनिष्ठ क्रिया घडवण्याचं आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे? तिथे आयोजन केलेलं आहे. म्हणजे लीळा चरित्रामध्ये तुम्ही बघा, प्रत्येकाला स्वामींनी काय केलेलं आहे? त्या ठिकाणी परनिष्ठ क्रिया सुद्धा तिथे दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने ह्या स्वनिष्ठ क्रियेसोबत तुम्हाला परनिष्ठ क्रिया ही करावी लागेल. तुम्ही तुमचं देवधर्म चालू आहे, तुमचा स्मरण तुमचं चालू आहे, अन्नदान तुम्ही तुमचं करून राहिलेले आहात. परंतु तुमची स्वनिष्ठ क्रिया उत्तम जरी असली तरी जोपर्यंत परनिष्ठ क्रिया घडत नाही तोपर्यंत तुमचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते स्वामींच्या दृष्टीमध्ये, कृपादृष्टीमध्ये तेवढंसं येणार नाही. जसं बघा बँकेमध्ये कसं असतं की तुम्ही लोन घेतलत आणि ते वेळेवर फेडलत, परत लोन घेतलत, परत ते पण वेळेवर फेडलत, तर बँकेमध्ये तुमची एक वेगळी इमेज तयार होते. पुढच्या वेळेस मला लगेच कर्ज मिळतं. किंवा तुमचे व्यवहार जास्त असतील बँकेमध्ये तर त्याच्यामध्ये काय असतं, बँक जी आहे तुमच्याकडे एक वेगळा जिम्मेदार कस्टमर म्हणून, ग्राहक म्हणून तुमच्याकडे बघते, तुमच्याकडे विशेष लक्ष दिल्या जात असतं. तसं परमेश्वराच्या धर्मामध्ये सुद्धा जर का आपण स्वनिष्ठ क्रियेसोबत जेव्हा परनिष्ठ क्रिया करतो तेव्हा देवाच्या कृपादृष्टीमध्ये विशेष प्रकारे येतो की ही व्यक्ती जी आहे
ही एकटीच चालत नाही, अनेकांना घेऊन चालते आहे, अनेकांना ही मदत करते आहे, अनेकांना ही धर्म शिकवते आहे. याला वचन कुठले? धर्माधर दीजे. म्हणजे हे साने नव्हे, परधर्मी लावणे साने तर नाहीच आहे. का नाही? कारण की धर्माधर दीजे असं सांगितलेलं आहे. एखादा धर्मावरून जात असेल किंवा धर्मापासून तो कमकुवत असेल तर त्याला पूर्ण धर्मावर तुम्हाला आणायचं आहे. तुमचा धर्म तुम्हाला आचरण करत असताना ही आहे प्रेमोपायाच्या ह्या छोट्या छोटे उपाय आहेत. हे अर्थात ह्याला छोटे उपाय म्हणताच येत नाही, हा मोठाच उपाय आहे. परंतु ती जी स्वामींनी प्रत्यक्षात सांगितलेलं आहे धर्माधर दीजे म्हणजे काय की त्याला धर्माला लावून त्याला अनुसरण घडवून त्यांचं अनुसरण सिद्ध्यर्थ जाणं ही आहे मोठी क्रिया. परंतु आत्ता आपण छोटी छोटी क्रिया करू शकतो. एखाद्याकडनं लीळा पाठ करून घेणं, वचन पाठ करून गेलं, त्याला त्याबद्दल प्रोत्साहित करणं, त्याला सत्संगाला घेऊन येणं, त्यांच्यासोबत धर्मचर्चा करणं, हे छोट्या छोट्या क्रिया आपण केल्या तर मोठी क्रिया जी आहे धर्माधर दीजे ही मोठी क्रिया देव आपल्याकडनं घडवून घेतील. आणि ही स्वनिष्ठ क्रिया आणि परनिष्ठ क्रिया याचं एकत्रीकरण केल्यानंतर आपल्याला प्रेमोपाय होण्याचं संधी आहे, आपल्याला पूर भजन घडण्याची संधी आहे. आणि तिसरा टप्पा म्हणजे या दोन गोष्टी जर का घडल्या तर आपल्याला प्रेमदान परमेश्वराकडनं प्राप्त होऊ शकतं. आपल्या ह्या निरूपणाचं उद्दिष्ट एक आहे की जरी देवाने सांगितले की प्रेम हे दुर्लभ आहे असं जरी सांगितलंय तरी ते कोणासाठी दुर्लभ आहे? जे आचरण करत नाहीत त्यांच्यासाठी आहे. परीक्षा कठीण कोणासाठी आहे? ज्याने अभ्यास नाही केला. आणि ज्याने अभ्यास केलाय तो वाट बघतो कधी पेपर येईल आणि कधी मी लिहायला सुरुवात करेल. तो शेवटपर्यंत लिहितच असतो. त्याच्यासाठी ते लिहिणं सुलभ आहे, परीक्षा देणं सुलभ आहे. तसं जर का तुम्ही देवाने सांगितलेल्या वचनांनाच घेऊन तुम्ही चाललात तर तुमचं इतर बाह्य क्रियेचा अवडंबर कमी होऊन जाईल आणि तुम्हाला पूर्णच्या पूर्ण वेळ अंतःकरणपूर्वक देवाला देता येईल, ते करता येईल तुम्हाला. आणि ते जर का आपण देऊ शकलो तर काय होणार आहे की मग परमेश्वर सुद्धा आपल्याबद्दल विचार करतील, परनिष्ठ क्रिया घडवतील, स्वनिष्ठ सेवा घडवतील आणि सोबतच आपल्याला प्रेमोपायाकडे परमेश्वर नेतील. आणि म्हणून आपलं उद्दिष्ट ते आहे सांगण्याचं की प्रेम साधन सोपं आहे. ते जरी दुर्लभ सांगितलेलं आहे कारण की अंतःकरणपूर्वक आणि सलगतापूर्वक कोणीही ते आचरत नाही म्हणून ते दुर्लभ आहे. परंतु भटोबास असतील, माहिमभट्ट असतील, महादाईसा असतील, यांनी तेच दुर्लभ ज्ञान, दुर्लभ साधन स्वतःसाठी सुलभ करून घेतलेलं आहे, सोपं करून घेतलेलं आहे आणि त्यांनी ते मिळवलेलं सुद्धा आहे त्यांच्या आचरणाच्या माध्यमातून. आणि म्हणून आपल्याला सुद्धा प्रेमोपायच घडवायचा आहे. आपला जो मागचा जो सत्संग झाला त्याच्यामध्ये आपलं सांगणं हेच होतं की आम्हाला देवाकडनं प्रेमच पाहिजे. का बरं? कारण त्या लीळेमध्ये सांगितलंय प्रेम द्यावे हा ईश्वरीचा प्रथम हेतू आहे. परंतु ज्यांना सगळ्यांना नाही होऊ शकतात भक्ती साधना, मग त्यांच्यासाठी ज्ञान साधन हे एक वेगळं आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये सुद्धा ज्ञानामध्ये कोरडेनी गुणे असेल तर तो मोक्षाकडे जाणार आहे. पण प्रेमियाचं तसं नाही आहे, ओलेनी गुणे आहे, ईश्वर प्राप्तीला जाणार आहे. आणि म्हणून मुख्य जो हेतू आहे देवाचा त्यासाठीच आपण सुद्धा तयारी करणं गरजेचं आहे. प्रत्येकाने 90% मार्क किंवा फर्स्ट क्लासमध्ये पास व्हावं अशाच प्रकारची तयारी केली पाहिजे. कोणीतरी असं करतं का की मी 40% मार्काची तयारी करतोय, मी 30% मार्काची तयारी करतोय? प्रत्येक जण जो तयारी करतो तो 90% मार्कांचीच तयारी करत असतो. आणि आपण सुद्धा तसंच केलं पाहिजे की प्रेमोपायाचीच तयारी आपली असली पाहिजे. आपण ज्ञानीये या पदामध्ये राहताना प्रेमोपाय आपण जोडले पाहिजे. प्रेमोपाय किती सोपे सोपे देवाने सांगितलेले आहेत. काय नाहीये, फक्त तुम्ही इतरांना जे आहे धर्मामध्ये समाविष्ट करून घ्या. त्यांच्यामध्ये आता काही काही लोक असतात की ते म्हणतात आमची वचनं पाठ होत नाहीत. त्यांना मी इतकं सोप्या सोप्या पद्धतीने ते सांगतो की त्यांची ती वचनं पाठ होतात किंवा त्यांचं जे काही उत्साह असतो त्याबद्दलचा, म्हणजे तो एक आत्मविश्वास असतो तो त्यांचा तो वाढतो. मी हे बघतो त्याच्यातनं की याच्यातनं जरी थोडं थोडं सगळ्यांनी पाठांतर केलं, थोडं थोडं धर्माचं संदर्भातलं जे काही लीळा वाचन आहे, धर्मवार्ता आहे,
हे जर का आपल्या सांगण्याने कुणी करत आहे तर थोडं त्याचं बेनिफिट आपल्याला मिळतं. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, स्वतःही अन्यवार्ता नाही केली पाहिजे, स्वतः धर्मवार्ता केली पाहिजे आणि इतरांनाही धर्मवार्ता करण्याबद्दल काय केलं पाहिजे, सामावून घेतलं पाहिजे, त्यांची तयारी केली पाहिजे. याच्यामुळे काय होणार की ती व्यक्ती तयार व्हायला लागली तर त्याचा लाभ तुम्हाला मिळेल. हे निष्काम भावनेने करायचं आहे. तो व्यक्ती धर्माला लागला पाहिजे, त्याचं अध्ययन झालं पाहिजे, त्याचं अनुसरण झालं पाहिजे, त्याचा धर्म सिद्धार्थ केला पाहिजे, अशी प्रामाणिक इच्छा आपल्यामध्ये असली पाहिजे. उगाच कुणाचं तरी अनुसरण असताना आपण भाषण केलं की त्यांचं अनुसरण सिद्धार्थ जावं अशी मी देवाला प्रार्थना करतो. नुसतं शब्दरूपाने म्हणायचं नाही, तर ते मनापासनं म्हणा की त्यांचं अनुसरण सिद्धार्थ जावं, म्हणून तुम्ही मनापासनं देवाला प्रार्थना करा. किंवा आपल्या संपर्कात जेवढे कोणी उपदेशी असतील, आपल्याला दिसतात, भेटतात, त्यांचं सर्वांना स्मरण घडू द्या म्हणून तुम्ही देवाला विनंती करत असाल. त्यांचं सगळं अध्ययन होऊ द्या, आचरण होऊ द्या म्हणून तुम्ही देवाला विनंती करत असाल, तर तुम्ही इतरांसाठीही शुभचिंतन करत आहात, सुहृदत्व ठेवत आहात, याची दखल परमेश्वर घेतात. आणि म्हणून हे साने नव्हे. इतरांविषयी चांगला विचार करणं सोपी गोष्टच नाही आहे. इतरांविषयी वाईट विचार करणं एकदम सोपी गोष्ट आहे. लगेच आपण कुणाविषयी वाईट विचार करून मोकळे होतो. परंतु चांगलाही विचार आपल्याला करता आला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये परमेश्वराचं प्रेम साधन दडलेलं आहे. तुम्हा परस्परे परमप्रीती होवावी की हे वचन आहे त्याच्यामध्ये. तुम्ही सगळ्यांविषयी जर का परमप्रीती ठेवली तर मुंगे विरून चिंतावे, मारिता पूजिता समान, डोळी ओढवावी, ही सगळं वचनं त्याच्यामध्ये पूरक आहेत. त्या वचनाला, एका वचनाला एक वचन तुम्ही पाळत असाल तर बाकीच्या सगळ्या वचनांचं पालन आपोआप होतं. म्हणजे ही वचनं कशी आहेत, ही आहेत. जसं आपण म्हटलं की बाबा तुम्ही कुठे राहता, तुम्ही कुठे राहता, तुम्ही कुठे राहता, त्यांनी सांगितलं की तुम्ही जर का ह्या रस्त्याने जर का आलात ह्या चौकाच्या पुढे, तर आमची सर्वांची घरं त्याच रस्त्याला आहेत. म्हणजे तो एक रस्ता पकडणं महत्त्वाचं आहे. तो एक रस्ता पकडला की सगळ्यांची घरं त्याच मार्गावर आहेत. तसं एक वचन जर का आपण धरलं तर इतर सगळीच वचनं आपल्याला तिथे भेटणार आहेत. आणि ती आपल्याला, जसं एकाच मार्गावर सगळे राहत असतील तर आपण काय म्हणतो, सगळे एकाच मार्गावर असतील तर आम्हाला कसं यायला आणि सगळ्यांना भेटणं होईल. पण एक या टोकाला एक त्या टोकाला राहत असेल तर मग येणं आणि भेटणं अवघड आहे, त्रास होणार. परंतु एकाच मार्गाला असतील तर सगळ्यांचं भेटणं सुलभ होईल. तसं एकच वचन धरलं आणि एकाच वचनानुसार आपण चालल्यानंतर त्यांना अनेक वचनं पूरक जेव्हा भेटतात तेव्हा ती इतर वचनं पाळणं पण तुम्हाला एकदम सोपं पडून जातं. म्हणजे जेव्हा तुम्हाला पात्री पडिले भोजन कीजे हे वचन ज्या दिवशी तुम्ही आचरण कराल पूर्णपणे, त्यावेळी तुम्ही भिक्षा मागू शकता. पात्री पडिले भोजन कीजे हे वचन जर का आपल्याला पाळता येत नसेल तर आपण भिक्षा मागू शकत नाही. म्हणजे ते वचन त्याला पूरक आहे. म्हणजे भिक्षेमध्ये कुठलाही पदार्थ येईल तर तो आपल्याला घेता आला पाहिजे. आपण म्हटलं नाही मी हे खात नाही, मी ते खात नाही, मला ही भाजी आवडत नाही, ती भाजी आवडत नाही, म्हणून तुम्हाला आधी पात्री पडिले भोजन हे आधी वचन पाळावं लागेल, मग ते वचन. म्हणजे एकमेकाला ती पूरक वचनं आहेत. आणि एक वचन आचरलं की तुम्ही पात्री पडिले भोजन हे वचन आचरलं, तुम्ही सहजपणे कुठेही भिक्षा मागू शकता. सहजपणे कुठलाही पदार्थ जो भिक्षेत आलेला आहे, जो तुमच्या नियमात बसतोय, तर तो आवडीनिवडीत नाही बरं का, नियमामध्ये जो बसला पाहिजे. परिच्छेदाचा पदार्थ जर त्याच्यात आला तर तो घ्यायचा नाही. परंतु त्या व्यतिरिक्त जे आहे ते आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. मग कुठलाही तिखट वगैरे कुठलाही पदार्थ तुम्ही सहजपणे घेऊ शकता. म्हणून हे काय आहे, ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये ते दडलेलं आहे. परस्परे परमप्रीती होवावी, म्हणजे जे काही पदार्थ आहेत जे आपल्याला आवडत नाही त्याच्याविषयी सुद्धा तुम्हाला परमप्रीती असली पाहिजे. असं नाही की ताटामध्ये ते आलं म्हणजे लगेच ही भाजी कशाला बनवली, तसं नको. त्या भाजीविषयी सुद्धा परमप्रीती असली पाहिजे. आणि भिक्षेच्या भाजीविषयी, भिक्षेच्या पदार्थाविषयी जर का तुम्हाला परमप्रीती असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रेम दडलेलं आहे की परमेश्वर बघतात की माझ्यासाठी म्हणून हे सगळं खायला ते तयार आहेत. आमचे श्री प्रभू माई भट्टांना काय म्हणायचे, मेला चारू वारू म्हणे, की माझ्यासाठी हे सगळं खायला तयार आहे. ते एक वेळ अशी आहे की एक घास घेतल्यानंतर वमन झालेली व्यक्ती आज काहीही खायला तयार आहे, शिळं पाक वगैरे, ह्याच्यामध्ये प्रेम दडलेलं आहे. परमेश्वर त्याची नोंद करतात.
परमेश्वराला कसं भरून येत असेल की बघा माझ्यासाठी हा करतो आहे, आपल्याला पण तो कड पाहिजे की देवानी माझ्यासाठी देव असं करतायत। जसं आपण ती लीळा बघितली की आमच्या स्वामींनी एक एक कण वेचला त्या धुळीतला, कुणासाठी वेचला? आपल्यासाठी, की ह्या जीवाचं जे दातृत्व आहे ते वाया गेलं नाही पाहिजे, ते ग्रहण केलं गेलं पाहिजे ते अन्न, तर त्याला गोमटं लागेल। जे परमेश्वर एवढा मोठा विचार करतात, म्हणजे परमेश्वराचं आपल्याविषयी प्रेम आहे, परंतु आपलं परमेश्वराविषयी तेवढं प्रेम नाहीये, तेवढी जाणीव नाहीये। परस्परे, आता परस्परे म्हणजे आपल्यातल्या आपल्या जेव्हा हे भाव असेल, परमप्रीती असेल, तेव्हा परस्परे म्हणजे परमेश्वराशी आपली परमप्रीती जोडल्या जाईल। किंवा स्वामींनी सांगितलं बाई आधी येत बुद्धी होवावी मग येतीच्या परिवार होवावी, म्हणजे आधी जेवपर्यंत तुम्ही देवाशी परस्परे परमप्रीती होत नाही, देवात आणि आपल्यात, तोपर्यंत परमेश्वराच्या परिवाराशी आपली परमप्रीती होणार नाही। हे एक असं गणित आहे, ते इथून सोडवा नाही तर या बाजूनी सोडवा। एक तर परमेश्वर साधकांच्या परमप्रीतीच्या माध्यमातून देवाची परमप्रीती जोडा, नाही तर परमेश्वरावर परमप्रीती जोडून मग आधी आपल्याला परमेश्वराशी जोडून घ्यावं लागेल, तेव्हा मग परिवाराशी आपण जोडल्या जाऊ। आणि परिवाराशी एकदा जोडल्या गेलात की परस्परे परमप्रीती निर्माण झाली, एकमेकांविषयी राग द्वेष काम क्रोध मद आणि मत्सर अजिबात राहणार नाही। एकमेकांविषयी, एकमेकांना धर्म सांगण्याविषयी, धर्म एकमेकांना प्राप्त करून देण्याविषयी जो काही परस्परम परमप्रीतीचा जो भाग निर्माण होणार, त्याच्यामध्येच प्रेम दडलेलं आहे। म्हणजे आपण दैनिक क्रिया जेवढ्या काय करतो आहे त्याच्यामध्येच प्रेम दडलेलं आहे, परंतु नेमकं काय होतंय की आपण त्याला तेवढा वेळ देऊन नाही राहिलो, त्याच्यामुळे आपल्याकडे तो प्रेम साधन जे आहे ते होण्याचं जे काही संधी आहे ती निर्माण होऊन नाही राहिली आहे, तिथेच सगळं, परंतु ती निर्माण होत नाही। जसं आपण ज्या क्रिया करतो त्या कोरडेनी गुणे असतील तर त्याच्यातनं प्रेम निष्पत्ती होत नाहीये, परंतु ओलेनी गुणे असतील त्याच्याने प्रेमाची निष्पत्ती आहे। जसं आपल्याकडे कडधान्य आहेत, ते आपण वृक्षपाने जर का ठेवलेले आहेत एका डब्यामध्ये, तर त्याला कधीहीच अंकुर फुटणार नाहीत। मग त्याला काय करावं लागेल तुम्हाला? त्याच्यात पाण्यात भिजवलं, ओलावा जर का त्याला दिला, तर त्याच कडक अशा त्या जे खाल्ल्याने दात सुद्धा आपले दुखावतील अशा प्रकारचे ते कडधान्य, त्यांना सुद्धा काय होतं, मृदुता त्यांच्यामध्ये येते, त्यांच्यातनं काय होतं, अंकुर निघतो आणि ते जे काय आहे म्हणजे ते खाण्यायोग्य होतात। तसं आपण वृक्ष जर का राहिलो तर आपण त्या वृक्ष दंडवत हो।